निर्णय हा आपण आता त्या ठिकाणी केलाय आणि स्पेशल सेल स्वयं पुनर्विकासाचं स्पेशल सेल हा आता आपण या ठिकाणी करतो की ज्यातनं या सेलचं काम इतर कुठलंही नसेल, सगळ्या विभागांचं कोऑर्डिनेशन करून या सेलनी 3 महिन्याच्या आत आता या प्रकारची मान्यता द्यावी हा आपण निर्णय केलाय। यात एक अजून अडचण येत होती, अनेक लोकांना 9 मीटरच्या खालचे जे रस्ते आहेत किंवा 9 मीटर पर्यंत जे रस्ते आहेत याच्यावर पूर्ण FSI वापरता येत नव्हता, हाईटचे रिस्ट्रिक्शन येत होतं आणि 2 रस्त्यांची अट होती। परवा आम्ही मीटिंग घेऊन ती अट देखील काढून टाकलेली आहे। आता समजा 6 मीटरचा रस्ता असेल तर बांधकाम करताना त्यांनी 1.5 मीटरचा सेटबॅक घ्यावा, त्याला सगळा इन्सेंटिव्ह FSI मिळेल, सगळी हाईट मिळेल, कुठल्याही प्रकारची अडचण आता त्याच्यामध्ये येणार नाही। त्यामुळे अनेक सोसायट्यांचं जे 9 मीटरच्या आत आहेत किंवा 9 मीटर पर्यंत आहेत अशा प्रकारचं ज्यांचं रिडेव्हलपमेंट अडकलेलं होतं त्या सगळ्यांना आता रिडेव्हलपमेंट मध्ये आणण्याचं काम हे आपण सुरू केलंय। त्यासोबत स्वयं पुनर्विकासाच्या ज्या काही इमारती आहेत यांच्याकरता काही सवलती देखील आपण देणार आहोत। मग जे महानगरपालिकेचे शुल्क आहे त्याच्यामध्ये काही सवलती आणि डिफरमेंट देण्याचा निर्णय आपण या ठिकाणी करतो आणि त्यासोबत आपण त्यांचे सगळे करार जे आहेत, जे गाळे प्राप्त होत आहेत ह्याचे सगळे याच्यावर केवळ 100 रुपये मुद्रांक शुल्क आकारला जाईल। ज्या प्रकारे आपण PMAY मध्ये 100 रुपयाच्या मुद्रांक शुल्कावर हे सगळं करतो, आता अडचण अशी येते की अनेक ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात मुद्रांक शुल्क भरावा लागल्यामुळे नॉन स्टार्टर होतं, सुरुवातच होत नाही आणि म्हणून ते 100 रुपयावर आणण्याचा निर्णय देखील आज या ठिकाणी आपण केलाय। आणि यासोबत या स्वयं पुनर्विकासाला चालना देण्याकरता फायनान्सिंग अत्यंत महत्वाचं आहे आणि म्हणून आम्ही त्या संदर्भात महाराष्ट्राची जी शिखर बँक आहे, महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक, अनास्करजी या ठिकाणी आहेत, या महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँकेला नोडल एजन्सी केला आणि त्याच्यासोबत मुंबई बँकेला देखील आम्ही नोडल एजन्सी केलेला आहे। अजून काही बँका पुढे येणार असतील तर त्यांनाही आम्ही समाविष्ट करून घ्यायला तयार आहोत। या 2 बँका या सगळ्या आपल्या प्रपोजलला त्या ठिकाणी कर्ज उपलब्ध करून देतील। आज त्या संदर्भात कर्जाच्या संदर्भात